सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा संपन्न। पाळणा सोहळ्याला हजारो शिवभक्तांची उपस्थिती। वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा झुलवण्यात आला। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह। शिवनेरीच्या पायथ्याला रात्री फटाक्यांची आतषबाजी। शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आयोजन। पारंपरिक वाद्यांच्या गजरात अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित। नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह। पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी। सोलापुरात 2,500 महिला भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा। डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा महिलांचा संकल्प। सांगलीत शिवजयंतीचा उत्साह। रात्री 12 वाजल्यापासून उत्सवाला सुरुवात। महिलांनी पाळणा झुलवत शिवजन्मोत्सवाला प्रारंभ केला। नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। गिरीश महाजनांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। त्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटवणारा फायर शो या ठिकाणी सादर। हा फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांची मोठी गर्दी। मुंबईच्या गोरेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा संपन्न। शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध जय जवान गोविंद पथकाकडून 9 थर लावत शिवरायांना मानवंदना। हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य विद्युत रोषणाई। अकोला नांदेड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्युत रोषणाईने उजळून निघाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीचा अभिषेक। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते अभिषेक संपन्न। सोलापूरच्या करमाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत 221 विद्यार्थ्यांचा सहभाग। आज शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आरोग्य पथक तैनात, तर वन विभागाकडून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी। शिवजन्मोत्सवासाठी किल्ल्यावर पाण्याचीही सुविधा। साताऱ्यातील शाहू कला मंदिरात शिवजयंती निमित्तानं शिवसाहित्य संमेलनाचं आयोजन। कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची उपस्थिती। शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव निमित्तानं 100 महिलांकडून प्रतिकात्मक हिरकणी कडा सर। 70 वर्षांच्या आजीबाईंचाही स्पर्धेत सहभाग। संस्कृती जपण्याचा स्पर्धेतून प्रयत्न। नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी मूर्ती स्थापन। अशोक स्तंभ मित्रमंडळाकडून शिवरायांच्या मूर्तीची स्थापना। हिंगोलीच्या आजेगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचं मनोज जरांगेंच्या हस्ते अनावरण। जरांगेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन। रत्नागिरीत ऐन फेब्रुवारी महिन्यात धुक्याची चादर। धुक्यामुळे सागरी महामार्गावरील गाड्यांचा वेग मंदावला। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात गारवा। अहिल्यानगरच्या राहतामधील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी। नागरिकांमधून नाराजी व्यक्त। खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी। शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप निवडण्याची केलेली सक्ती रद्द करावी। वाशिममधील शेतकऱ्यांची महावितरणच्या अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। भंडाऱ्याच्या डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयाला घेराव। अनियमित वीज पुरवठ्यावरून शेतकरी आक्रमक। दिवसा 12 तास विद्युत पुरवठा करण्याच्या शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूर गोवा महामार्गावर स्टंटबाज तरुणांचा हैदोस। तरुणांनी महामार्गावर स्टंट करत इतर वाहनांना वेठीस धरलं। संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या सुतारदरा कोथरूड परिसरात टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। हातात बंदूक घेऊन परिसरातून वावर। कारवाईची मागणी। कोल्हापूरच्या गोल्फ मैदान परिसरातील झाडांना आग। हजारो झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी। कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण। पुण्याच्या म्हाळुंगे नानाची चाळमधील कामगारांच्या 18 घरांना आग। गृहोपयोगी साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। कर्जत पोलीस ठाण्याबाहेर 2 गटात हाणामारीत 3 जण जखमी, 1 जण गंभीर जखमी। 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जखमींवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार। वर्ध्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 15,88,000चा मुद्देमाल जप्त। आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू। यवतमाळमध्ये एटीएम कार्ड बदलून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आरोपीकडून रोख रक्कम आणि कारसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। वाशिममध्ये आरटीई अंतर्गत 978 विद्यार्थ्यांची निवड 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार।
INS गुलदार ही भारतीय नौसेनेतील युद्धनौका लवकरच सिंधुदुर्गात दाखल होणार. विजयदुर्ग बंदरात युद्धनौका स्थिरावणार. जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचं पाऊल. चंद्रपुरात 26वा राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार. क्रीडा महोत्सवाचं 20 फेब्रुवारीला रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन. गोंडवाना विद्यापीठाकडे राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यजमानपदाचा मान. सोलापूरच्या माळशिरसमधील नातेपुते येथील दाते प्रशालेत मातृपितृ पूजन सोहळा साजरा. सर्वांगीण विकासासाठी मातृपितृ पूजन कार्यक्रमाचं आयोजन. यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाचा मनसे नेते राजू उंबरकर यांना दिलासा. उंबरकर यांच्याकडून 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड आंदोलन. या प्रकरणात उंबरकर यांची निर्दोष मुक्तता. जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार. पाणीपट्टी 160 कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल. मात्र अधिकची पाणीपट्टी भरण्यास पालिकेचा नकार. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट. छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा. मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला. मनुवाद्यांना कायम छत्रपती संभाजी महाराजांना मनुवाद्यांनी बदनाम केलंय. पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका. चर्चेत राहण्यासाठी महाराजांचा वापर करू नये. कमाल खानला औरंगजेबाच्या बाजूला झोपवावं लागेल. आमचे मुख्यमंत्री या गोष्टी सहन करणार नाही. नितेश राणेंचं वक्तव्य. कमाल खानचा शहिस्तेखान करणार. कमाल खानच्या वादग्रस्त विधानानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याकडून संताप व्यक्त. महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत कमाल खाननं देशद्रोहाचा गुन्हा करण्याचं पाप केलंय. KRKचा बंदोबस्त करा. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची मागणी. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यात यावा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंतांची मागणी. दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरेंच्या 5 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. दरम्यान दापोलीत सुडाच्या भावनेनं अन्याय केला होता. कदमांची प्रतिक्रिया. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना धक्का. आव्हाडांच्या निकटवर्तीयांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अभिजित पवार हेमंत वाणींनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे जितेंद्र आव्हाड हे आता तरी आत्मचिंतन करतील. अभिजित पवार हेमंत वाणी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. केवळ एका माणसामुळे तेव्हा अनेकांनी राष्ट्रवादी सोडली होती. अजित पवारांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका. मी 34 वर्ष बारामतीत जीवाचं रान केलं. लोकसभेला माझ्या पत्नीचा 48,000 मतांनी पराभव झाला. नजीब मुल्लाचाही पराभव झाला. बारामतीच्या पराभवावरून अजित पवारांकडून सल व्यक्त. संदीप नाईकांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी नगरसेवक पुन्हा भाजपात. ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांचा पक्षप्रवेश झाला. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. मिठी नदीतल्या गाळ उपशाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू. कथित 1300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 18 पैकी आतापर्यंत 3 कंत्राटदारांची चौकशी पूर्ण.